आदमी पार्टीच्या प्रचाराचा उत्साहपूर्ण शुभारंभ. उमेदवार शन्नो उर्फ शमा अली पठाण यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम. आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ आज उमेदवार शन्नो उर्फ शमा अली जाफर पठाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात प्रचाराला सुरुवात केली. या प्रसंगी शमा अली पठाण म्हणाले की सामान्य जनतेच्या समस्या सोडवणे, स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता आणि विकास हे आमचे मुख्य ध्येय आहे. दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच बदलाची लाट पाथर्डीत आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. स्थानिक नागरिक, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी सुरक्षित शौचालय आणि बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत आगामी निवडणुकीत सशक्त आणि स्वच्छ नेतृत्व निवडण्याचे आवाहन केले. पाथर्डी शहरात बदलाची नवी सुरुवात आम आदमी पार्टीसोबत. प्रतिनिधी अक्षय वायकर. जनतेला माझं एकच आव्हान आहे, मला काही भाषण बिषण जादा करता येत नाही, पण भ्रष्टाचार थांबविण्यासाठी एकदा आम्हाला चान्स द्या. त्याच्यानंतर गावाचा विकास बघा काय. आम्ही भ्रष्टाचार निवारण समितीवरच काम करतोय. भ्रष्टाचार थांबवायचा कसा हे आता जनतेने जर आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही पालिकेत जाऊन थांबू शकतो. तर अर्ज भानगडीने काही होत नाही. घमनगट लोक झालेले आहेत, प्रशासन सगळं घमनगट आहे. त्यामुळे विनंती आहे, एकदा आम्हाला मतदान द्या आणि आमचं कामाचं हे बघा. नसेल ज्यादा काही बोलत नाही, आपलं मनोगत व्यक्त करावं. त्या ठिकाणी आपल्या राज्याचे आम आदमी पार्टीचे प्रमुख सुभाष भाऊ केकान तसेच आज आपण या नगरपालिकेमध्ये उमेदवार म्हणून नगरपालिकेचा नगरसेवक कसा असावा यासाठी आपण या ठिकाणी शन्नोभाई पठाण यांना या ठिकाणी एकच उमेदवार आहे आणि एकच उमेदवाराला आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचा जर विचार केला तर सर्व पक्षाचे सर्वच उमेदवार आहेत, परंतु आम आदमी पार्टीचा एकच उमेदवार असा आहे तर सर्व पक्षाच्या उमेदवाराला तो कोणत्याही क्षणी कुठेही पूर्ण मिळेल असा उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे. सर्व पाथर्डीकरांना माहितीच आहे, गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये तर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचं काम या ठिकाणी शन्नोभाई पठाण करत होते. या ठिकाणी नगरपालिकेचा भ्रष्टाचार काय असतो त्या ठिकाणी लोकांना दाखवून दिलेला आहे. तो पत्रकार असल्यामुळे ते सर्वांसमोरच त्यांनी हा भ्रष्टाचार उघड केला आणि हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे दिल्लीमध्येही आम आदमी पार्टीचं सरकार त्या ठिकाणी केजरीवाल साहेब चालवतात. हे सर्व जनता पाहत आहे, कारण की जो काम चांगलं करतो त्याला जेलमध्ये टाकून इंजेक्शन दिले जातात. हे सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे जो चांगलं काम करेल त्याला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं. जो जास्त वळवळ करेल त्याचा मागे ईडी लावून द्यायची. असं भंग लावण्याचं काम या कालावधीत झालेलं आहे, हे सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शन्नोभाई पठाण आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. फक्त तुम्ही पाथर्डीकरांना एकच विनंती करतो, फक्त एकच उमेदवार आपण निवडून द्या. तुम्हाला लक्षात येईल कितीही प्रशासक नेमलं तरी त्याला आडवा करण्याचं काम या ठिकाणी शन्नोभाई पठाणच्या सानिध्यातून होईल, एवढी मी ग्वाही देतो. आणि हे आम्ही सामाजिक काम करत आहोत. गेल्या 10 ते 20 वर्षापासून पाथर्डीमध्ये लोक पाहत आहेत आमचे काम सामाजिक काम कसे असतील म्हणून लोकांना एवढीच विनंती आहे, एवढ्या वेळेस तरी शन्नोभाई पठाण यांना निवडून द्या. म्हणजे आम्हाला बाकीच्या उमेदवाराचा आमचा प्रचार करण्याचं काही कारण नाही, कारण की आमचा एकच उमेदवार दिलेला आहे. आणि आम आदमी पार्टीला एकच उमेदवार का दिला आणि का मिळाला याचं कारण जर लोकांना जर ऐकायचं असेल, या ठिकाणी आपल्या पाथर्डीमध्ये आम आदमी पार्टी नव्यानं झाली. नव्यानं म्हणजे काय, म्हणजे कोणत्याही अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही पंचायत समिती, झडपी
जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यापूर्वी झाल्या आणि आता यापुढे होणार आहेत, तर यापुढे आम आदमी पार्टीचे उमेदवार दिले जातील, कारण की ही त्याची सुरुवात आहे. आणि सुरुवात जर चांगली असेल तर शेवट कसा असेल हे सर्वांनी समजून घ्या. म्हणून मी जर थांबतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.